Welcome friends. Today we discuss on the design procedure of hand lever and foot lever under the subject of elements of machine design, and this point comes under unit 2 design of joints, levers and offset links. Today we discuss on the design procedure of hand lever and foot lever. Hand lever आणि foot lever हे डिझाइन कसं करायचं आहे हे आपण आज शिकणार आहे. लक्षात आलं मित्रांनो, लिव्हर म्हणजे काय, त्याचे टाइप्स काय हे आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं आहे. तर पहिल्यांदा बघूया आपण हँड लिव्हर. दिस इज द सिंपल फिगर ऑफ द हँड लिव्हर. इन दॅट वी कॅन सी हियर P is the force applied at the end of hand lever. This is the force P which is applied at the end of the hand lever. L is the effective length of hand lever in mm. Small d is the diameter of shaft. Shaft चा diameter असेल स्मॉल डी. इथं आहे स्मॉल डी, ज्या शाफ्ट साठी आपण लिव्हर अप्लाय केलेला आहे तो. त्यानंतर नेक्स्ट आहे D1. दिस इज द D1 डायमीटर ऑफ शाफ्ट ॲट सेंटर ऑफ बेरिंग. बेरिंगच्या सेंटरला, इथं हे बेरिंग आहे, बेरिंगच्या सेंटरला शाफ्ट अटॅच केलेला आहे. D2 इज द डायमीटर ऑफ बॉस. आता D2 म्हणजे बॉस म्हणजे कुठला, हा बॉस आहे. लक्षात आलं, हा एवढा सगळा पोर्शन दिसतोय तुम्हाला, हा एवढा हा बॉसचा पोर्शन आहे. हा दिस इज द बॉस. याचा डायमीटर D2 इथे दिलेला आहे टॉप व्ह्यू मध्ये. L2 इज द लेंथ ऑफ द बॉस. दिस इज द L2 लेंथ ऑफ द बॉस. L1 इज द लेंथ ऑफ की. आता या ठिकाणी ऍक्च्युअली दिलेलं नाही आहे की L1, पण इथे जी दिसते तुम्हाला ही की आहे. लक्षात आलं. आणि याची लेंथ किती आहे, इथं ही की, म्हणजे जेवढा L2 आहे तेवढाच L1 असणार आहे. बरोबर. स्मॉल एल ओव्हरहँड डिस्टन्स ऑफ बेरिंग फ्रॉम द लिव्हर. स्मॉल एल जो आहे ते दिलेला आहे. बेरिंग पासून लिव्हरचा जो ऍक्सिस आहे, लिव्हरचा जो सेंटर आहे, सेंट्रल ऍक्सिस आहे, त्याच्यापर्यंत डिस्टन्स म्हणजे स्मॉल एल आहे. लक्षात आलं. ही झाली याची फिगर. या फिगरवरून बाकीचे सगळे जे काय याचे डायमेन्शन्स फाइंड आउट करायचे आहेत किंवा डिझाईन प्रोसिजर बघायचे आहे ते आपण बघणार आहे. या डिझाईन मधले पार्ट्स, त्याचे नोटेशन हे लक्षात राहणं महत्वाचं आहे मित्रांनो, लक्षात ठेवून घ्या. नेक्स्ट बघूया आपण आता डिझाईन प्रोसिजर ऑफ हँड लिव्हर. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकताय फिगर जी अगोदर होती तीच फिगर इथे मी स्मॉल करून दाखवलेली आहे तुम्हाला. हँड लिव्हर विथ सुटेबल डायमेन्शन्स अँड प्रॉपर्टीज इज शोन इन द फिगर. म्हणजे याचे वेगवेगळे डायमेन्शन जे आहेत आणि त्याच्या प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत इथं. म्हणजे आता ही एक प्रॉपर्टी यायची, बरोबर, म्हणजे हे एक इम्पेरिकल रिलेशन आहे, असे डायमेन्शन या ठिकाणी दिले आहेत. किंवा हे स्टँडर्ड डायमेन्शन आहे, किती असायला पाहिजे, किंवा इथे एक स्टँडर्ड डायमेन्शन आहे. लक्षात आलं. हा B/2 पोर्शन आहे. हे सगळे इम्पेरिकल रिलेशन्स आणि त्याच्या प्रॉपर्टीज या ठिकाणी फिगरमध्ये दिलेल्या आहेत. P इज द फोर्स अप्लाइड ॲट द हँडल. L is the effective length of the lever. Sigma T is the permissible tensile stress and tau is the permissible shear stress. जे आपण डिझाईन मध्ये स्ट्रेसेस कन्सिडर करणार आहे ते हे दोन स्ट्रेसेस आहेत. फॉर रॉट आयर्न सिग्मा T may be taken as 70 megapascal and tau is taken as 60 megapascal. म्हणजे रॉट आयर्न या मटेरियल पासून जर हे डिझाईन मॅन्युफॅक्चरिंग केलेलं असते आणि त्या मटेरियलची प्रॉपर्टीज जी आहे ते आपण टेन्साइल स्ट्रेस घेणार आहे 70 मेगापास्कल आणि शियर स्ट्रेस घेणार आहे 60 मेगापास्कल. डिझाईन करत असताना जी प्रोसिजर आपण बघणार आहे त्यातला पहिला जो पॉइंट आहे डायमीटर ऑफ द शाफ्ट D. म्हणजे डी पहिल्यांदा फाइंड आउट करायचा आपल्याला. हा डी फाइंड आउट करायचा पहिल्यांदा. इज ऑब्टेन्ड बाय कन्सिडरिंग द शाफ्ट अंडर प्युअर टॉर्शन. म्हणजे हा जो शाफ्ट आहे याच्यावरती आपण इथं एफर्ट P अप्लाय करलोय, म्हणजे त्या शाफ्टला आपण ट्विस्ट करावलंय, म्हणजे टॉर्शन अप्लाय करलोय, म्हणजे प्युअरली तो टॉर्शन मध्ये आहे असं पहिल्यांदा आपण कन्सिडर केलेलं आहे. वी नो दॅट ट्विस्टिंग मुवमेंट ऑफ द शाफ्ट. ट्विस्टिंग मुवमेंट आपल्याला माहित आहे T इज इक्वल्स टू P इंटू L. ट्विस्टिंग मुवमेंट या पॉइंटला क्रिएट होणार आहे, बरोबर. फोर्स इंटू डिस्टन्स. एफर्ट काय P आहे, डिस्टन्स L आहे, P इंटू L. व्हॉट इज द रेजिस्टिंग टॉर्क
resisting torque T is equals to pi by 16 into tau into d cube. Tau is the stress, pi by 16 into d cube is the area. From this relation the diameter of the shaft D may be obtained. D या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट होणार आहे. ही झाली पहिली स्टेप. याच्यानंतर द डायमीटर ऑफ बॉस D2 इज टेकन ॲज, म्हणजे हा जो तुम्हाला D2 दिसतो इथं इज टेकन ॲज 1.6 D. इम्पिरिकल रिलेशन स्टँडर्ड घेणार आहे आपण. and thickness of the boss T2 is T2. Here is the T2 as 0.3 D. The length of the boss L2, which is the length of boss L2, may be taken from D to 1.25 D, or in some cases or some authors may be taken as L2 as 1.5 D. म्हणजे सेफ डिझायनिंग साठी 1.5 D सुद्धा काही ऑथरने घेतलेला आहे, पण जनरली आपण D to 1.25 D एवढं घेत असतो. इट मे बी चेक्ड फॉर अ ट्रायल थिकनेस T2 बाय टेकिंग मोमेंट अबाउट द ॲक्सिस. म्हणजे ॲक्सिसच्या भोवती मोमेंट घेऊन आपण हा T2 आपण चेक करणार आहे. इक्वेटिंग द ट्विस्टिंग मोमेंट P into L to the moment of resistance to the tearing parallel to the axis. म्हणजे टेन्साइल स्ट्रेस कन्सिडर करून आपण हे बघणार आहे. आता या ठिकाणी जर बघितला तुम्ही P into L into L2 into T2, L2 into T2 into sigma T into bracket D plus L2 upon 2. और हेच इक्वेशन सिम्प्लिफाय करू शकतो आपण. L2 इज इक्वल्स टू मिळणार आहे आपल्याला 2P into capital L divided by T2 into sigma T into D plus T2. लक्षात आलं. The diameter of the shaft at the center of the bearing D1. शाफ्टचा डायमीटर बेअरिंगच्या सेंटरला, म्हणजे हा जो D1 आहे हा कॅल्क्युलेट करायचा. इज ऑब्टेन्ड बाय कन्सिडरिंग द शाफ्ट इज कंबाइंड बेंडिंग अँड ट्विस्टिंग. म्हणजे एका बाजूला आपण लेवर अप्लाय केलाय, फोर्स अप्लाय करतोय, म्हणजे शाफ्ट बेंडिंग मध्ये सुद्धा असणार आहे, ट्विस्टिंग मध्ये सुद्धा असणार आहे. हे दोन्ही आपल्याला केसेस या ठिकाणी कन्सिडर कराव्या लागणार आहेत. कारण इथून हा जो L डिस्टन्स आहे, एवढ्या डिस्टन्सवर आपण फोर्स अप्लाय करतोय, म्हणजे हा जो शाफ्ट आहे हा शाफ्ट बेंड होणार आहे. शिवाय आपण फोर्स एफर्ट P जो अप्लाय करतोय तो ट्विस्ट करतोय याला, बरोबर. त्यामुळे ट्विस्टिंग सुद्धा यावर असणार आहे. वी नो दॅट द बेंडिंग मोमेंट ऑफ द शाफ्ट, बेंडिंग मोमेंट इज इक्वल्स टू P into L. This is the P into the L, and twisting moment T is equals to P into capital L. लक्षात आलं. म्हणजे बेंड व्हायला ही मुवमेंट डिपेंड असणार आहे, आणि ट्विस्ट व्हायला ही मुवमेंट जी आहे P into L ही डिपेंड असणार आहे, बरोबर. M आणि T आपल्या ठिकाणी मिळाला. M फॉर बेंडिंग मुवमेंट, T फॉर ट्विस्टिंग मुवमेंट. इक्विव्हॅलेंट ट्विस्टिंग मुवमेंट इज नाउ T suffix E is equals to under root M square plus T square. Put the value of M P into L square plus put the value of capital T P into capital L bracket square is equals to P into bracket P into under root L square plus L square, small L square plus capital L square. We also know that equivalent twisting moment TE is equals to दूसरा फॉर्म्युला आहे TE चा pi by 16 into tau into D1 cube, or P under root L square plus L square. म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला याला इक्विव्हॅलेंट आपण करू शकतो. इज इक्वल्स टू pi by 16 into tau into D1 cube. The length L may be taken as 2L2. हे सुद्धा इम्पेरिकल रिलेशन आहे. जी लेंथ L आहे ही L लेंथ आपण 2L2 इतकी कन्सिडर करणार आहे. From the above expression, the value of D1 may be determined. या इक्वेशन वरून आपण D1 ची व्हॅल्यू जी आहे ही डिटरमाइन करणार आहे या ठिकाणी. लक्षात आलं. ऍक्च्युअल प्रॉब्लेम सोडवत असताना तुमच्या लक्षात येईल मित्रांनो ही कशा पद्धतीने सोडवायचं आहे ते. नेक्स्ट, डिझाइन ऑफ की. आता की सुद्धा आपल्याला लागणार आहे या ठिकाणी. इथे की दिसते तुम्हाला ही कीचं डिझाइन. लेंथ ऑफ की इज इक्वल्स टू L2. म्हणजे बॉसची जी लेंथ आहे तेवढीच कीची लेंथ असणार आहे, बरोबर. फॉर रेक्टँग्युलर की, आता कीचे दोन टाईप आहेत, एक रेक्टँग्युलर आणि स्क्वेअर. या दोन्हीची कुठली तर आपण एक घेणार आहे. तर रेक्टँग्युलर की असेल तर त्याची विड्थ असणार आहे, विड्थ ऑफ की इज इक्वल्स टू D/4. थिकनेस ऑफ की इज इक्वल्स टू 2/3 W, 2/3 विड्थ. फॉर स्क्वेअर की जर असेल
विड्थ ऑफ की इज इक्वल्स टू थिकनेस ऑफ की इज इक्वल्स टू d/4. दोन्ही सेम असणार या ठिकाणी. हे झालं कीचं डिझाईन. नेक्स्ट, द क्रॉस सेक्शन ऑफ द लिव्हर नियर द बॉस मे बी डिटरमाइंड बाय कन्सिडरिंग द लिव्हर इन बेंडिंग. म्हणजे बेंडिंग मध्ये आपण आहे असं कन्सिडर करणार आहे. बॉसच्या जवळ जो लिव्हरचा पोर्शन आहे तो. इट इज अज्युम्ड दॅट द लिव्हर एक्सटेंड्स, म्हणजे हा जो लिव्हर आहे, लिव्हर एक्सटेंड्स टू द सेंटर ऑफ द शाफ्ट विच रिझल्ट्स इन अ स्ट्रॉंगर सेक्शन ऑफ द लिव्हर. या ठिकाणी जो लिव्हरचा सेक्शन हा स्ट्रॉंग असायला पाहिजे. लेट स्मॉल टी इज द थिकनेस ऑफ द लिव्हर नियर द बॉस. बॉसच्या जवळ लिव्हरची थिकनेस आहे, म्हणजे या ठिकाणी दाखवलं आहे की बी इज द विड्थ ऑर हाईट ऑफ लिव्हर नियर द बॉस. म्हणजे बी या ठिकाणी दाखवलं आहे बी. वी नो दॅट द बेंडिंग मुवमेंट ऑन द लिव्हर, लिव्हरची बेंडिंग मुवमेंट एम इज इक्वल्स टू पी, म्हणजे एफर्ट अप्लाइड इंटू डिस्टन्स. डिस्टन्स इज हाऊ मच, एल मायनस d2/2. d2 म्हणजे कुठला आहे, हे डिस्टन्स आहे d2. d2/2 म्हणजे याचा हाफ घेतलेला आहे. तो एल मधून मायनस केला, कारण इकडचा पोर्शन आपल्याला घ्यायचा नाही आहे. हा एवढा आपल्याला केवढं घ्यायचं आहे, इथून फक्त इथपर्यंत घ्यायचं आहे. इथून काय इथून घ्यायचा आहे. त्यामुळे हा d2 ह्याच्यातून d2/2 आपण मायनस केलेला आहे. सेक्शन मॉड्युलस फॉर दिस सेक्शन मॉड्युलस इज z इज इक्वल्स टू 1/6 into t plus d². We know that the bending stress sigma b is equals to m/z. Put the value of m which is comes here and put the value of z which is done at here, and finally sigma b is equals to 6p into l minus d2/2 divided by t plus d². The width of the lever near the boss may be taken from 4 to 5 times thickness of the lever. म्हणजे लिव्हरच्या थिकनेसच्या 4 ते 5 पट आपण जास्त घेणार आहे विड्थ लिव्हरची. दिसतं ना. दॅट इज बी इज इक्वल्स टू 40 or 40 to 5t एवढं आपण घेणार आहे. द विड्थ ऑफ द लिव्हर इज टेपर्ड बट द थिकनेस टी इज केप्ट कॉन्स्टंट. म्हणजे जी थिकनेस आहे ही कॉन्स्टंट आहे आणि विड्थ जी आहे ही व्हॅरी होत गेली आहे. म्हणजे टॉप व्ह्यू मध्ये तुम्हाला जी विड्थ दिसते ती व्हॅरी होत गेली आहे, पण थिकनेस जी आहे ही कॉन्स्टंट आहे. The width of the lever near the handle is b/2. हँडलच्या जवळ जी विड्थ असणार आहे ती असणार आहे b/2. या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथे दाखवले मित्रांनो. One note is given here. For hand lever about 400 Newton is considered as full force which a man is capable of exerting. म्हणजे हा जो P आहे हा P 400 कन्सिडर केला जातो. 400 न्यूटन एवढा कन्सिडर केला जातो, कारण एक माणूस 400 न्यूटन एवढा फोर्स एक्झर्ट करू शकतोय अशा ठिकाणी कन्सिडर केलं. अबाउट 100 न्यूटन इज द मीन फोर्स which a man can exert on the working handle of a machine off and on for a full working day. म्हणजे एका पूर्ण वर्किंग डे मध्ये एक माणूस 100 न्यूटन एवढा फोर्स या ठिकाणी देणार आहे. पण हा जो 100 न्यूटन फोर्स असेल हा फोर्स ऍक्च्युअल असणार आहे तुम्ही 400 न्यूटन असणार आहे. लक्षात आलं. म्हणजे त्याला एक दिवसभर जर द्यायचं झालं तर तो 100 असणार आहे. म्हणजे जर एफर्ट दिलेला नसेल तर तो आपण कन्सिडर करणार आहे 400 एवढा कन्सिडर करणार आहे. लक्षात आलं मित्रांनो. दिस इज द डिझाइन प्रोसिजर फॉर हँड लिव्हर. नेक्स्ट वन इज द फूट लिव्हर. आता फूट लिव्हर आणि हँड लिव्हर जवळपास सेमच आहे. म्हणजे लक्षात येईल हा जो पोर्शन आहे हा सेम आहे. हँड लिव्हरला जो आहे तोच इथं सुद्धा आहे, बरोबर. हँड लिव्हरला हा पोर्शन सेम आहे. फूट लिव्हरला व्हेरिएशन कुठं आहे तर इथं व्हेरिएशन आहे. ते फ्रंटियर टॉपिक मध्ये बघू शकताय. फूट लिव्हर ॲज शोन इन फिगर मध्ये फूट लिव्हर दाखवले आहे. इज सिमिलर टू हँड लिव्हर बट इन दिस केस फूट प्लेट ही जी प्लेट आहे ती आहे फूट प्लेट. फूट प्लेट इज प्रोव्हाइडेड इन्स्टेड ऑफ हँडल. म्हणजे हँड लिव्हर मध्ये जो हँडल प्रोव्हाइड केलाय त्याच्याऐवजी या ठिकाणी फूट प्लेट प्रोव्हाइड केलेली आहे.
द फूट लिव्हर मे बी डिझाइन्ड इन अ सिमिलर वे ॲज डिस्कस्ड फॉर हँड लिव्हर. हँड लिव्हरला आपण ज्याप्रमाणे डिस्कशन केलेलं आहे त्याचप्रमाणे फूट लिव्हर सुद्धा डिझाईन करायचं आहे. फक्त व्हेरिएशन कुठे येणार आहे? फॉर फूट लिव्हर्स अबाउट 800 न्यूटन इज कन्सिडर्ड ॲज फुल फोर्स विच अ मॅन कॅन एक्झर्ट इन पुशिंग अ फूट लिव्हर. म्हणजे हँड लिव्हरला आपण काय सांगितलं होतं की एक माणूस 400 न्यूटन एवढा फोर्स अप्लाय करणार आहे असं आपण कन्सिडर केलं होतं. पण या ठिकाणी फूट ऑपरेटेड असल्यामुळं पायानं जो आपण फोर्स देणार आहे तो डेफिनेटली हातानं देणाऱ्या फोर्सपेक्षा जास्त असणार आहे. तर तो आपण कन्सिडर करणार आहे 800 न्यूटन. तर प्रपोर्शन्स ऑफ फूट प्लेट आर शोन इन फिगर. याच्यामध्ये फूट प्लेटची विड्थ लेंथ किती असणार आहे हे दिलेलं आहे. चला याप्रमाणे स्टँडर्ड घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये डायमेन्शन फाइंड आउट करायची काही गरज नाही आहे. बाकीचे सगळे डायमेन्शन जे आहे ॲज पर द हँड लिव्हर. म्हणजे हँड लिव्हर आणि फूट लिव्हरची प्रोसिजर ही सेम आहे. लक्षात याच्यावर जे काही डिझाईनचे प्रॉब्लेम असतील ते प्रॉब्लेम आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करणार आहे मित्रांनो. थँक्यू.